नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहे, की सर आमच्या टायपिंगच्या परीक्षेमध्ये आम्हाला किती शब्द येतील, किती वाक्य येतील? आणि सर प्रश्न आहे मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, आपली GCC TVC टायपिंग परीक्षा, या टायपिंग परीक्षेमध्ये स्पीड पॅसेजसाठी आपल्याला पूर्ण वेळ मिळणार आहे तो म्हणजे 7 मिनिट. जरी परीक्षा ही आपली 90 मिनिटांची असेल, तरी स्पेशली स्पीड पॅसेजसाठी फक्त आणि फक्त आपल्याला 7 मिनिट मिळतात. याच 7 मिनिटामध्ये आपल्याला 30 शब्द प्रति मिनिट आणि 40 शब्द प्रति मिनिट या 2 परीक्षा पास करायच्या. 50 शब्द प्रति मिनिट किंवा 60 शब्द प्रति मिनिट या सर्व गोष्टी आपण सध्या तरी आपण त्याला पॉज करतोय किंवा थांबवतोय. आपण प्रकर्षाने आता 30 शब्द प्रति मिनिट आणि 40 शब्द प्रति मिनिट या 2 परीक्षेच्या संदर्भाने काम करतोय. 30 शब्द प्रति मिनिट मध्ये 7 मिनिटामध्ये किती अक्षर येतील, किती शब्द येतील, किती वाक्य येतील? अनेक विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर म्हणतात, सर आम्हाला स्पीड पॅसेज भले मोठे आले, 3 आले, 2 आले. माझ्या मित्राला एकच स्पीड पॅसेज आला होता, मला 3 आले होते. अनेक प्रश्न येतात, अनेक शंका उपस्थित होतात. तर मित्रांनो, असं काही नसतं. कारण सांग. त्याचं कारण बारीकाईनं लक्ष द्या मित्रांनो. 30 शब्द प्रति मिनिट 7 मिनिटांमध्ये कसे कॅल्क्युलेट केलं जाईल? कारण जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन लक्षात नाही आलं तर संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि तुम्ही डिप्रेशनमध्ये नक्कीच जाणार आणि साहजिक तुमचा स्पीड कव्हर होणार नाही. त्यामुळे या कॅल्क्युलेशनकडे लक्ष द्या मित्रांनो. आता एक शब्द तुम्हाला सांगतो. तो शब्द म्हणजे काय आहे? पहा, इंडिया हा शब्द मी पकडला. याच्यामध्ये किती अक्षर आले रे मित्रांनो? एकूण 5 अक्षर आले. इंडिया, INDIA. किती अक्षर आहेत? 5. या 5 अक्षरांना 5 एका शब्दामध्ये किती अक्षर आली? 5. म्हणजे किती की स्ट्रोक वापरल्या? किती मी बटन दाबले? 5 बटन दाबले. बटन किती दाबले आपण कीबोर्डचे? 5. याच्याच मध्ये स्पेस सुद्धा कॅल्क्युलेट केला जातो. ओके? काय कॅल्क्युलेट केला जातो? स्पेस. इंडिया नंतर एखादा शब्द आहे. इज व दे काय असेल ते असं. इंडिया नंतर एखादा शब्द आहे. 2 शब्दाच्या मध्ये काय पडला? स्पेस. बरोबर? म्हणजे इंडिया शब्दामध्ये 5 अक्षर आली. 5 अक्षरानंतर एक स्पेस आला. म्हणजे मी किती बटन प्रेस केले? किती की स्ट्रोक झाल्या? 6. ओके? म्हणजेच तुम्हाला 30 शब्द प्रति मिनिटचं स्पीड येण्यासाठी 7 मिनिटांमध्ये जवळपास 1050 अक्षर टाईप करायचे. किती मित्रांनो? 1050 बटन दाबायचे, 30 स्ट्रोक दाबायच्या आहे. कीबोर्डवरती 1050 वेळा बटन दाबलं पाहिजे बस. मग ते स्पेस असेल किंवा तुमचे अल्फाबेट्स असतील. त्याच्यात कॉमाही येतो मित्रांनो, फुल स्टॉपही येतो. या सर्व गोष्टी तुमच्या की स्टॉपमध्येच गणल्या जातात. आता तुमच्या इथं जे बसले ना मित्रांनो, की 3 पॅरेग्राफ आले, 2 पॅरेग्राफचा संबंधच येत नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, पॅरेग्राफचा संबंध येत नाही. 2 असतील, 3 असतील. एखाद्या मित्राला, तुमच्या मित्राला शब्द लहान-लहान असतील, इज, द, दे, वज असले शब्द जर छोटे-छोटे असतील तर साहजिक त्याची वाक्यरचना मोठी येणार. बरोबर? त्याची वाक्य वाढत जाणार. साहजिक त्याचा पॅसेजही मोठा होईल. आता तुमच्या एका शब्दामध्येच डिफिकल्ट शब्द आले एका वाक्यामध्ये. साहजिक त्याच्यामध्ये की स्ट्रोक वाढल्या, मग तुमचा पॅराग्राफ छोटा झाला. त्यामुळे छोटा-मोठा ही गोष्ट लक्षातून द्या. फक्त तुम्हाला कीबोर्डवरती 30 शब्द प्रति मिनिटचं स्पीड येण्यासाठी, वेग येण्यासाठी कीबोर्डवरती 1050 बटन दाबायचे. हे लक्षात. किती बटन दाबायचे? 1050. मग तुमचा माइंड तसा बनवून घ्या ना. 1050 म्हणजे काय? बघत होता. बघत होतात ना. दे वॉज काय झाले? किती की स्ट्रोक पडले? बरोबर आहे ना? म्हणजे मित्रांनो तुम्ही अजिबात ताण-तणाव घेऊ नका. तुम्ही टेन्शनमध्ये गेला की तुमचं स्पीडवरती परिणाम होणार हे फिक्स आहे. आता मित्रांनो हे पहा. एका शब्दामध्ये ॲव्हरेज 5 अक्षरं पकडा. ॲव्हरेज 5 अक्षरांचा एक शब्द जरी पकडला,
तरी 30 शब्द प्रति मिनिटमध्ये सरासरी 210 शब्द तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. ते 210 शब्द टाइप करायचे. आता मित्रांनो पहा, 210 शब्द तुम्हाला 7 मिनिटामध्ये फार काही ॲव्हरेज, फार काही जड काम नाही. बरं, तुम्हाला 1050 अक्षरं 1050 वेळा बटन दाबायचं. तुम्ही अशी खटखट पटपट दाबून जाल. बरोबर आहे? आणि 210 शब्द पकडले तर ॲव्हरेज साधारण 20 ते 25 वाक्य. फार काय मोठं काम करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका मित्रांनो. तुम्ही जेवढं फ्री माइंडेड काम कराल तेवढं तुम्ही पास होण्याचे जास्त चान्सेस आहे. बरोबर? आता राहिला प्रश्न 40 शब्द प्रति मिनिटचा. किती? 40 शब्द प्रति मिनिट. 40 शब्द प्रति मिनिटसाठी सरासरी ॲव्हरेज 1400 अक्षर, 1400 कीस्ट्रोक जो तुम्हाला करावे लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये स्पेसही येतो. मी वारंवार सांगतो, स्पेसही येईल. याच्यामध्येच तुम्हाला कॉमाही येईल. याच्यामध्ये तुम्हाला फुल स्टॉपही येईल, क्वेश्चन मार्कही येईल. जे काही असेल या कीस्ट्रोकमध्ये असेल. 30 शब्द प्रति मिनिटसाठी किती? 1050 अक्षर किंवा कीस्ट्रोक. 30 शब्द प्रति मिनिटसाठी आणि 40 शब्द प्रति मिनिटसाठी किती कीस्ट्रोक? 1400 आणि साधारण 280 शब्द 280 शब्द आणि साधारण 25 ते 30 वाक्य. म्हणजे पहा मित्रांनो, फार काय असं मोठं काम नाही. मी वारंवार सांगतोय. कीस्ट्रोक म्हणजे काय? बटन दाबायचे, संपला विषय. मग असं नाही म्हणायचं की त्याला मोठा पॅरेग्राफ आला, याला मोठा पॅरेग्राफ आला. पॅरेग्राफचा अजिबात विचार करू नका. पॅरेग्राफचा विचार करू नका. तुम्ही फक्त आणि फक्त कीबोर्ड किती वेळा बटन दाबले, मी वारंवार सांगतोय, बटन किती वेळा दाबले याचा स्पीडवरती कॅल्क्युलेट होणार आहे. मग 7 मिनिटामध्ये तुम्ही 1050 किंवा 1400 बटन दाबले तर 30 आणि 40चा स्पीड तुमचा असा कव्हर होऊ शकतो. याच्यामध्ये तुमची ॲक्युरसी तेवढी येणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल सर आम्ही बॅक स्पेस मारतो 1100 वेळा तर आमचं 30चं स्पीड कव्हर होईल. बिलकुल नाही. बिलकुल नाही होणार. कारण बॅक स्पेसने आपली अक्षरं डिलीट होतात आणि त्या शब्दाला तो शब्द मॅच झाला पाहिजे किंवा तेवढं तुमचं मॅचिंग झालं पाहिजे किंवा तो शब्द जर टाईपच नाही झाला तर त्या शब्दाचे मार्किंग मायनसमध्ये होणार आहे, वजा होणार आहे तुमचे. बरोबर? याच्याही संदर्भाने आपण ऑलरेडी काम केलेलं आहे. पुन्हा मी त्या गोष्टीवरती येत नाही. मित्रांनो, ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भात खूप साऱ्या व्हिडिओ टाकलेल्या आहेत. प्रॅक्टिकलच्या संदर्भात खूप साऱ्या व्हिडिओ आहे. तुमच्या काही अडचणी असतील त्याच्याही संदर्भात खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुम्ही सगळ्या व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. जरी तुमची काही शंका असेल अद्यापही तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये या. नक्कीच त्याच्यावरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या कमेंट्सला रिप्लाय दोन्हीच्या माध्यमातून जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या पद्धतीनं आपण तुमच्या त्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करूया. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सध्या तरी इथेच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.